एका पेपरवर मला असं वाटतं होऊन जाणार. अगोदर मी थोड्या बनवलेल्या आहे, म्हणजे या पावशेरपेक्षा जास्त असतील. नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर तुम्ही सांडग्यांचा व्हिडिओ बघितलाच माझा, पण सगळं आवरून झाल्याच्या नंतर मला दही मिरची बनवायची आहे, म्हणून मी व्हिडिओला सुरुवात करते. आणि तुम्हाला माहिती, मिरचीचं काम केलं म्हणजे हाताला एकदम तिखटपणा येतो आणि नंतर डोळ्याला वगैरे लागलं ना तर प्रॉब्लेम होईल, म्हणून मी हे ग्लव्स घातलेले आहे. तर मला दही मिरची बनवायची आहे. तर मी हे जे मिरच्या आहे स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे, पुसून घेतलेल्या आहे. आणि आता काय करते, मी मिरच्यांमध्ये ना असा कट करून घेते, आणि जेणेकरून मग नंतर आपण मीठ किंवा दही वगैरे आहे ना त्याला चांगलं लागेल म्हणून. आणि आता पटोपट अगोदर काय करते, मध्ये ना असं चीर करून घेते. आणि नंतर मग बाकीचे मसाले, जे थोडेफार मसाले म्हणजे धने पावडर, थोडीशी हिंग, मीठ थोडं कसं आपल्याला जास्त लागतं ना दह्याच्या मिरचीला. कोणी ताकातल्या मिरच्या बनवतं, कोणी दह्यातल्या मिरच्या बनवतं. आता ताक नाही माझ्याकडे, म्हणून मग म्हटलं ठीक आहे, टेस्टला तर सेमच लागतात, एवढं काही फरक वाटत नाही आहे. आणि अगोदर माझ्याकडे ज्या होत्या ना मिरच्या ताकातल्या, तर ते सगळ्या संपलेल्या आहेत. मिरच्या सर्व चिरून घेतलेल्या आहेत. यामध्ये तुम्हाला जर लसूण आल्याची पेस्ट टाकायची तर टाकू शकता, मी नाही टाकणार आहे. यामध्ये थोडीशी हिंग, मीठ जास्त टाकायचं आहे, कारण की उन्हात कसं मीठ कमी होतं जेव्हा मिरच्या सुकतात तेव्हा. हे मीठ टाकलेलं आहे. त्यानंतर धने पावडर, जे दही आहे ना आपल्याला दही टाकायचं आहे. अंदाजानुसार मी दही टाकलेलं आहे, मीठ टाकलेलं आहे. आणि हे सगळं मिक्स करून घेते मी. आणि एवढं दही इनफ आहे, आता जास्त नाही टाकत मी. आणि हे रात्री का बरं करून ठेवायचं, कारण की सकाळपर्यंत ना चांगलं मुरतं म्हणून. मध्ये मिरचीला कट करून घेतलेलं आहे ना, त्यामध्ये मीठ आणि दही असं गेलं पाहिजे. थोडं उन्हात व्हिडिओ बनवते. तर काल रात्री तुम्ही बघितलं, मी दही मिरचीचं सगळं ते मिक्स करून ठेवलं होतं. आणि त्यानंतर आता ते तसंच मुरत ठेवलेलं आहे. थांबा एक मिनटं. आणि आता मला ते वाळवायचं आहे, म्हणजे उन्हात ठेवायचं आहे. तर ताकाची मिरची असो, दह्यातली मिरची असो ना, आम्ही आवडीने खातो. काल खूप दमले होते मी, कारण की परवाचा प्रवास, परत ते पाण्यात खेळणं, ते खूप दमले होते. काल दिवसभर आहे ना दिवसभर काम होतं. 5 मिनटासाठी सुद्धा माझं बसणं झालं नाही. ते झाल्याच्या नंतर मग आज घरातल्या ना खूप आवरायचं आहे. काल 4 वेळेस मी ना मनोजने वॉशिंग मशीन लावली, कपडे वाळवायचे. ते काल इतकं कडक ऊन होतं ना, 32 डिग्रीज होतं. आणि 32 डिग्रीज म्हणजे इथलं म्हणजे खूप अति टेम्परेचर. जसं आपले ते 45-50 म्हणजे किती अति असतं, तसं इथे 30-32 म्हणजे खूप अति. तर खूप कडक ऊन. आणि तर खूप जास्त ऊन लागत होतं, त्यामुळे कपडे पण लवकर ड्राय होत होते. आणि तुम्ही बघितलं एवढं कडक ऊन होतं, कसं आणखी एका दिवसात सुकलेसुद्धा. बघा, हा पसारा आहे, हे सगळं आवरायचं आहे. डायनिंग टेबलवरचं सगळं आवरायचं आहे. आणि त्यानंतर मग मनोज थांबा एक मिनटं. मनोज गेलेले आहे ऑफिसला, तर त्यांचं सगळं आवरून झालं. त्यानंतर मग अजून किचनचं पण आवरायचं बाकी आहे. काल एवढी दमली होती ना, तर मी विचार केला का अगोदर डिशवॉशर लावून देऊ आणि किचनवरचं जे नॉर्मल जे बेसिक आवरायचं आहे ते आवरून घेते, आणि दुसऱ्या दिवशी आवरते, म्हणजे आज आवरते. तरी पण माझ्याकडनं राहवलं गेलं नाही. मी रात्री मिरच्या आणल्या होत्या, त्या परत धुतल्या, सुकवल्या आणि ते मिक्स करून ठेवलं. आणि काय होतं, आपण थकलो जरी असलो ना, ते म्हणजे आपल्या मूडवर आहे. किती पण दमलेलो असलो ना, तर आपण काम करण्याची इच्छा असली ना, तर आपण कंटिन्यू दिवसभर करतच राहतो, दमत नाही. तर मग मी उठले, सगळं आवरलं, माझी आंघोळ झाली, देवपूजा झाली, दिवा वगैरे लावलेला आहे, कामाला सुरुवात करते. पण आता ऊन पडलेलं आहे, त्या अगोदर मी मिरच्या ठेवून देते, म्हणजे ते साईड बाय साईड सुकतील सुद्धा आणि माझं घरातलं कामसुद्धा होणार. परिबेला आहे तर त्यांचं आवरायला लावते, त्यांचं रूमचं आवरायला लावते. कपडे एवढे ड्राय झालेले होते, त्यांना सांगितलं फोल्ड करून ठेवा, तुमच्या रूममध्ये तुमचे कपडे व्यवस्थित ठेवा, बाकीचं स्टडी एरियामधलं सगळं आवरा आणि सगळ्या गोष्टी. आणि भरपूर जण म्हणताय, कोमल तू होम टूर का देत नाही, तर मला होम टूर द्यायचं आहे.
मला मी मागच्या वेळेस पण सांगितलं, पण अजून एक गोष्ट आम्ही करत आहोत, तर ती गोष्ट कंप्लीट झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवणार. आणि कोणती गोष्ट आहे ती तर ती पण दाखवणार, कारण की घराचं अजून पूर्ण झालेलं नाही आहे. असं नाही सगळे म्हणतात कोमल आता तू दीड एक महिना झाला, 1.5-2 महिने झाले तू इथे आता शिफ्ट झालेली आहे, सगळं सेट झालं असेल. अजून पण व्यवस्थित सेट झालेलं नाही आहे. एक एक कॉर्नर आम्ही सजवत आहोत आणि अजून एक गोष्ट आम्ही केलेली आहे, तर ते काही दिवसानंतर तुम्हाला कळणार हळूहळू गोष्टी. त्याच्यानंतर मग होम टूर द्यायला चांगलं वाटणार. सांगत नसतात जशा गोष्टी होतील तशा. चला अगोदर ना मी दही मिरची ना उन्हात ठेवते आणि बोलते. ही आता आपण ही जी मिरची आहे मिक्स करून घेऊ. मीठ पण बरोबर आहे, म्हणजे बरोबर म्हणजे थोडं जास्तीचंच टाकावं लागतं. एका पेपरवर मला असं वाटतं होऊन जाणार. अगोदर मी थोड्या बनवलेल्या आहे, म्हणजे या पावशेरपेक्षा जास्त असतील. आणि ह्या अजून चांगल्या झाल्या ना तर मग अजून बनवता येतील आपल्याला. असं ना पसरवते मी आणि एका याच्यावर होऊन जातील मला असं वाटतं. आणि आपण कसं फोडणी वगैरे किंवा आपण असं काकडीची कोशिंबीर असो किंवा बुंदी रायता असो, तर त्याच्यावर ही मिरची कशी अशी क्रिस्पी करून त्याला अशी ना अशी मिक्स करून खूप छान लागतं ते. मनोजला स्पेशली मला ना दही मिरची ताकातली मिरची खूप आवडते. मी आता गेले होते ना भारतात तर घेऊन पण आले होते, पण ती संपत आली होती. सांडगी मिरची पण संपत आली, 2-3च राहिले असतील आता. भरपूर जणांचे ना उन्हाळी पदार्थ बनवून झाले असतील. मी जेव्हा इंस्टाग्रामवर बघते ना ते इतके वेगवेगळे पदार्थ, बापरे, कुरडई, उडदाचे पापड, सगळे वेगवेगळे प्रकारचे पापड, लोणचं. चला आता हे अगोदर करून घेते मी आणि दाखवते तुम्हाला. बटर पेपरवर मी अशा पद्धतीने ठेवलेलं आहे बघा. सगळ्यात अगोदर ना मी ना ट्रायपॉड सेट करते. एवढं गरम होत आहे ना. आता ही जी विंडो आहे ना, हो ही जी विंडो आहे ना ओपन करते मी. खूप गरम होते, आत्ताच एकदम असं व्हायला लागलेलं आहे. आणि आता आवडते, किती आवडलं तरी पण कमी आहे. असं वाटतं किती आवडतो आणि तो पसारा किती होतो, तरी पण परिवेलाने एवढा पसारा करत नाही. ते त्यांचा जो प्ले एरिया आहे तिथे खेळतात, पण मग थोडंफार इथं तिथे होतच असतं. आता चला आवरून घेते. आणि आज मला ना खूप जास्त काम आहे, खूप जास्त काम आहे. मला जिमला पण जायचं आहे, घरातलं पण आवरायचं आहे, सगळ्या गोष्टी. कपडे पण आता वॉशिंग मशीनमध्ये झालेले आहे, ते पण आता मला ट्राय करायला ठेवायचे आहे. आपण बायकांना काय, आपल्या ज्या बायका आहेत म्हणजे बायकांना कामं वाढतच जातात. म्हणजे असं कमी कामं असतील असं तर नाहीच कुठे. परी बाबू ग्लास देते का हिला? ग्लास दे ना तिला. ब्लँकेट्स, एक ब्लँकेट ठेवलं होतं इथे, आता 2 आलेले आहेत. तरी पण आहे ना ते मी जातानाच एवढं सगळं क्लीन वगैरे करून गेले होते. तर 3 दिवस कसं घर बंद होतं, पण एक आहे इथे जास्त धूळ होत नाही. अगोदरच्या घरात 2-3 दिवस घर बंद असायचं ना लगेच धूळ दिसायची, घर बंद जरी असायचं तरी. पटापट आता हे क्लीन करून घेते, हॉलचं सगळं आवरून घेते. परिबेला काल रेडी करत होते, काल इथे परिबेला इथे घेऊन जायचं. बेला तुला खाऊन झाल्याच्या नंतर तुझे बुक्स तर घेऊन जा, ओके? आता ही जी लाईट आहे आपण चार्जिंगला लावली होती, चार्ज झालेली आहे. कारण की आपण जे लाईट वगैरे नसते तेव्हा हे आपण वापरतो, यूज करतो आणि मग चार्जिंग करू शकतो परत आणि परत लावू शकतो. आता लावून देते मी.
कॅन्डल्स किती दिवस झाले ठेवलेले आहे यामध्ये. आणि वाईप्सचं जेव्हा पण गेली ना बाहेर घेऊनच येते 1-2 पॅकेट एक्स्ट्रा, कारण की क्लिनिंगसाठी ना यूज होतात. आणि हे क्लिनिंग वाईप्सच आहे, काही डाग वगैरे असते तर निघून जातात. वॉटर बॉटल पहिला ठेवून द्यायची नाही का, तुम्ही पाणी पितात ना ते ठेवून द्यायचे, घेऊन जायचं. परी झाडांना पाणी देते आता, न सांगता ती करते काम. आणि त्यापासून येते 2 वेळेस तर पाणी द्यावंच लागतं. फ्लोअर सगळं क्लीन करून झालेलं आहे, फक्त किचन राहिलेलं आहे. पण बाकीचं बघा अर्धं ड्राय झालेलं आहे आणि अर्धं इथलं आता जस्ट क्लीन केलं मी. आता स्वयंपाक करायला सुरुवात केलेली आहे मी, त्यानंतरच किचनचं फायनल आवरणार, कारण की हॉलचं ते सगळं आवरून झालेलं आहे. मी भात बनवणार आहे आता आणि चण्याची भाजी. तर स्वयंपाक होईपर्यंत मग मी इन्फ्यूज वॉटर बनवून घेते. मागच्या वेळेस ना मी बीट आणलं होतं, तर बीट टाकते यामध्ये. तुम्हाला बनवायचं असेल तर स्वयंपाक सुरू करण्याच्या अगोदर तुम्ही बनवा. इथे आहे थोडंसं गाजर, फ्रेश अशी पुदिन्याची पानं आपल्या गार्डनमधली तोडलेली, आणि यामध्ये आहे लेमनचे काही स्लायसेस. काकडी नाही आहे, काकडी टाकली असते मी. आणि हे आहे चिया सीड्स. हे पाणी संपलं का तर यामध्ये मग मी परत थोडंसं पाणी ॲड करणार. आणि यामध्ये मी थोडंसं ना आता बर्फ ॲड करते. आणि गरमच एवढं होतंय ना, त्यामुळे बर्फ टाकायची वेळ आली. अदरवाईज मी लवकर बर्फ टाकत नाही. आणि एका चमच्याने चांगलं मिक्स करून घेते, म्हणजे एकत्र चांगलं मिक्स होईल पाण्यात. आणि खरंच खूप हेल्दी आहे हे. आता झालं आपलं आता इन्फ्यूज वॉटर. आणि जेव्हा आपला स्वयंपाक होईल तोपर्यंत हे छान मुरळी सुद्धा पाण्यामध्ये. मी आता स्वयंपाकाला सुरुवात केली आहे. स्वयंपाक करता माझं मी बीट खातं. आता मला चपात्या करायची एवढी इच्छा नाही आहे, कारण की ना खूप जास्त काम असेल ना तर मग असं वाटतं आपल्याला जेवढा थोडा स्वयंपाक कमी असेल ना तर मग बरं वाटतं. संध्याकाळी चपात्या करणार आहे. आणि ही जी चण्याची भाजी आहे दोन्ही वेळेसची बनवते, म्हणजे आता दुपारची पण आणि संध्याकाळची पण, म्हणजेच रात्रीच्या जेवणाची. कारण की मला ना बाहेर पण जायचं आहे, बाहेरची पण कामं करायची आहे. म्हणजे थोडंफार सामान वगैरे आणणं ना, परी बेलाला आहे ना स्विमिंगला घेऊन जाणं, त्याच्यानंतर माझी जिम, तर खूप सारा असं एकदम पॅक झालेलं आहे. म्हणून मी विचार केला आता राईस बनवते आमच्या तिघींसाठी, चण्याची भाजी जास्तीची बनवते. मग संध्याकाळी मनोज ऑफिसवरनं आले का मग चपात्या वगैरे, मग सलाड, मग अजून एखादं मला वेगळं काय बनवता आलं तर ते मी बनवणार. आता कुकरमध्येच आहे ना मी चणे डायरेक्ट फोडणीला देते. तसं कांदा, टोमॅटो, प्युरी, लसूण, आल्याची पेस्ट, सगळे मसाले. आणि हे चणेसुद्धा मी ना रात्री भिजवले होते. विचार केला होता आज चण्याची भाजी करून. भाज्या काही एवढ्या नाही आहे,
आंबे आहे, जमलं तर आमरस सुद्धा करणार आहे. म्हणजे मँगो मिल्कशेक बनवूया. आणि मँगोजच्या मी इतक्या रेसिपीज बघितलेल्या आहे का आपण किती पदार्थ बनवू शकतो. मँगो पुडिंग बनवू शकतो, खूप खूप साऱ्या गोष्टी. मँगो आईस्क्रीम मला बनवायची आहे परिबेरासाठी एकदम सोप्या पद्धतीने, तर बनवेन मी. आणि काल मी ना डॉमिनिक मँगो घेऊन आलेले आहे, खूप गोड असतो तो आणि त्याचा आमरस एकदम मस्त होतो. तर आता हे बनवून घेते. जेवते, भूक पण लागलेली आहे. आता वाजलेले आहे बरोबर 11. चला, स्वयंपाक झाला आणि आम्ही सर्व खूप टॅन झालेलो आहोत. म्हणून माझा चेहरा तुम्हाला असा दिसत असेल, कारण की ऊन होतं, तिथं उन्हात फिरत होतो. आणि तुम्हाला माहिती आहे जेव्हा आपण वॉटर पार्कला जातो तर तेव्हा पण आपण खूप जास्त टॅन होतो. तर आम्ही सर्व खूप टॅन झालेलो आहोत. आणि त्याच्यानंतर मग काल तुम्ही बघितलं ते सांडगे वगैरे. तर असं होतं, स्वयंपाक होत आलेला आहे, भात झालेला आहे, आता भाजी होते. किचनचं लगेचच आवरून घेतलं आणि मॉपने ते लगेचच मी पुसून घेतलं, म्हणजे काम फिनिश. आणि बाकीची जी कामं आहे, कपडे ड्राय वगैरे फोल्ड करून ठेवणं ते नंतर करणार, काही क्लिनिंग वगैरे, तर असं असणार आहे. आता तर जेवण करणार आणि 1.5-2 तासानंतर मला परिबेलाला घेऊन जायचं आहे स्विमिंगला. त्या स्विमिंगला जातील आणि तसंच मग मी जिमला जाणार आहे. म्हणजे माझी जिम झाल्यानंतर मी त्यांना तसंच पिक करणार असं. आणि आता कसं सुट्ट्या आहे आणि या 1 वीकच्या ज्या सुट्ट्या असतात ना, या ज्या 1 वीकच्या सुट्ट्या आहे या लक्झमबर्गमध्येच असतं. लक्झमबर्गमध्ये सुट्ट्या असतात, बाकी जर्मनी, फ्रान्स तिथे ते स्कूलला सुट्ट्या नसतात. आणि तसंच जर्मनीला क्रिसमसच्या 3 वीक्सच्या सुट्ट्या असतात, तर लक्झमबर्गला फक्त 2 वीक्सच्या सुट्ट्या असतात. समर वेकेशन पण आहे ना जर्मनीला किंवा फ्रान्सला पण मला असं वाटतं 1.5 महिन्यात सुट्टी असते. पण लक्झमबर्गमध्ये स्कूलमध्ये समर वेकेशनच्या ज्या सुट्ट्या असतात ना त्या 2 महिने असतात. किचनचं झालं सगळं आवडून, अंडे वगैरे सगळं. आणि मग आता हे पण जस्ट पुसून घेतलं मी. आणि तिकडची जी विंडो आहे ना ती पण मी हाफ ओपन करून ठेवली मी. तर इथे चण्याची भाजी झालेली आहे बघा, चण्याची भाजी. इथे आहे भात, इथे आहे सलाड आणि ते इन्फ्यूज वॉटर घेऊन येते मी. हलकेसं वरचं ना ड्राय झालेलं आहे, म्हणजे ते दही होतं ना ते. तर आता हे तर सांडग्यासारखं लवकर तर सुकणार नाही, 2-3 दिवस तर लागणारच याला एकदम सुकायला. जेवण झालं आणि मी विचार केला थोडा वेळ ना रेस्ट करते. तर काय 3-4 कमेंट्स अशा आला मला इंस्टाग्रामवर, कारण की ती रील पण मी ना शूट केली होती ना. तर काय म्हणतात का हाताने सांडगे बनवायचे असतात, झाऱ्याची कोणती पद्धत आहे. तर झाऱ्याने पण बनवतात, हाताने बनवतो ना तर बघा ते मोठे होतात, त्याच्यानंतर आपण थोडेसे भाजून त्याला परत छोटे करतो आणि भाजी शिजायला वेळ लागते आणि त्याचे जाड असतात. तर तसं नाही आवडत. असं बनवलं ना तर एकदम बारीक असतात आणि त्याला असे बारीक करायची पण गरज पडत नाही, एकदम अजून चवदार लागतात. तर मी तेच म्हणते नेहमी नाही का, प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. काही लोक वेगळ्या पद्धतीने बनवतात, मी वेगळ्या पद्धतीने बनवते आणि माझी जी पद्धत आहे तेच मी ते व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे असं. आणि म्हटलं आता आहे ना थोडंसं रेस्ट करते 15-20 मिनटं आणि त्याच्यानंतर बाकीचे कामं करायला सुरुवात करते. एकदमच थकवा आलेला आहे मला, कंटिन्यू काल आज ना कंटिन्यू कामं त्यामुळे हे बघा. आणि बेलाला परीला म्हणते मी थोडा वेळ आराम करा तुम्ही, आणि त्यानंतर मग जमलं तर त्यांना आमरस बनवेल मी. मला ना आमरस बनवायची पण एनर्जी नव्हती अक्षरशः. म्हटलं चला जेवणासोबत खाता येईल, पण मला असं एनर्जीच राहिली नाही. असं खूप कमी वेळेस होतं का मला ना असं इच्छा होत नाही. पण नॉर्मली मी किती पण दमलेली असले ना तर मी करते, पण आता म्हटलं नाही थोडा रेस्ट करते आणि त्यानंतर मी बनवते. चला मी रेस्ट करते आणि नंतर बोलते. दुपारी जेवण झाल्याच्या नंतर अर्धा पाऊण तास ना मी थोडासा आराम केला. थोडीशी झोप लागली मला, म्हणून त्यांना फ्रेश वाटते, नाही तर खूप मला ना थकल्यासारखं वाटत होतं. पण फायनली आता मी पटकन आवरलं आणि म्हटलं जिमला जाऊ, कारण की आम्ही आता फिरायला गेलो होतो 3-4 दिवस ना, तर मग जिमला जाणं झालं नाही. काल पण आहे ना मी एवढी बिझी होते तरी पण वेळात वेळ काढून मी जिमला गेले होते. असं पण मग जिमला गेलो ना तर खरंच आपला तो थकवा आहे तो तर दूर निघून जातो आणि फ्रेश वाटतं. आणि आपल्याला जर फिट राहायचं आहे एकदम चांगलं तर मग कन्सिस्टन्सी खूप इम्पॉर्टंट आहे. कंटाळा करून चालत नाही, घरातली कामं तर ही नेहमीच होत असतात. त्यामुळे मला अर्धा तास पाऊण तास खूपच काम असलं तरी अर्धा पाऊण तास जरी मला वेळ मिळाला ना तरी पण मग मी जाते आणि जिमला जाते आणि मग माझं जे जिमचं आहे ते करून येते मी.
आणि इतकं ऊन आहे बापरे, म्हणजे 32 डिग्रीज, म्हणजे आपलं इथलं 32 डिग्रीज म्हणजे आपल्या इकडचं 40-45. इथे असं कमी जरी असलं ना, असं म्हणजे असं वाटत असं 30-32 काहीच नाही 30-32 म्हणजे आपल्या इकडचं 40-42 तेवढंच कडक ऊन असतं, तेवढंच लागतं एकदम. आणि अजिबात हवा नाही आहे. तर गाडीमध्ये मी बसले ना, तर अशी गाडी गरम झाली होती ना, डेंजर. आणि मग AC लावला मी आणि मग आता थोडंसं ना नॉर्मल टेम्परेचरवर आलेलं आहे. तर चला आता पोचेल मी आता 2-3 मिनटामध्ये जिमला आणि त्यानंतर मग बाकीचं जे असणार आहे